शकता किती छान असं हे घट्टसर मलईदार दही लागलेलं आहे. आणि हे दही कसं लावायचं, उन्हाळ्यासाठी आपण दही लावणार आहोत, पण हे दही कसं लावायचं त्याच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी हे उन्हाळ्यासाठी आपण दही लावतो आहे, ते दही लावण्यासाठी ना मी हे ते फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे आणि ते 1 लिटर आहे. आणि हे दूध मी असं हे तापत ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण दूध तापत ठेवतो त्यावेळी त्याला जी साई किंवा मलई येते ती अशी आपण दुधामध्येच मिक्स करून घेणार आहोत किंवा मोडून घेणार आहोत. आणि कडेने छान असं हे हलवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दही लावायचं काय असं इतकं त्यात अवघड आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आपल्या दहीला पाणी सुटतं, तर आपण ते पाणी सुटू नये आणि छान घट्टसर मलईदार दही लागावं यासाठी मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर आपण हे चला पुढे जाऊन तुम्हाला सांगते. आता हे आपण छान दूध असं हे तापवून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि आपण हे दूध मिक्स तापल्यानंतर ना 10 ते 15% आपण हे आटवून घेणार आहोत किंवा असंच उकळवून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असेल तो कमी होईल आणि आपलं दूध म्हणजेच दही ना घट्टसर लागेल. आणि असं हे बाजूला आलेली साई अशीच आपण किंवा मलई अशी दुधामध्ये मोडून घेणार आहोत. आणि कडेने पण छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती साई ना किंवा मलई अशी पातेल्याला चिकटणार नाही. असं हे जवळजवळ मी 7 ते 8 मिनटासाठी केलेलं आहे. म्हणजेच 10 ते 15% आपण हे दूध आटवून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होईल. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतरही आपण बाजूला आलेली साई अशीमध्ये किंवा मलई अशीमध्ये काढून घेणार आहोत. आणि हे बघा असंच आपण 10-10 मिनटांनी सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर आलेली मलई ना त्याच्यामध्येच मिक्स होईल. हे पहा, असं मी 10-10 मिनटांनी असं एक अर्धा पाऊण तास ना हलवलेलं आहे किंवा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दूध ना आपलं हे एकदम हलकंसं कोमट आहे. म्हणजे आपण जेव्हा ह्या दुधामध्ये बोट घालतो आणि 1 ते 10 आकडे मोजतो तोपर्यंत आपल्या हाताला ते सोसवेल इतपत हे दूध गरम आहे. खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही. कोमटपेक्षा जरासं जास्त जरी दूध गरम असेल तर आपलं साई आहे ना अशी किंवा आपलं दही आहे ना ते असं एकदम गिळगिळीत लागलं जातं. त्यामुळं हलकंसं कोमट दूध हवं आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे खूप गरम करण्याची गरज नाही आहे. आणि आता मी हे कालच लावलेलं दही आहे आणि ते असं हे त्याच्यात 2 चमचे दूध टाकून मी असं हे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दही छान लागलं जातं. एका बाजूला पाणी एका बाजूला दही असं होत नाही. आणि आता आपण हे दूध आहे ना एका पातेल्यामध्ये आणि एका पेल्यामध्ये काढून घेणार आहोत. दोन्ही भांड्यामध्ये मी थोडं थोडं दूध हे दही लावून घेते आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही मातीचं भांडंही याच्यासाठी वापरू शकता. त्याच्यात तरी खूप छान घट्टसर असं दही लागलं जातं. मी आता हे स्टीलच्या भांड्यामध्ये लावून घेते आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दूध आणि दही आणि याच्यामध्ये हे पहा असं तळापर्यंत असं हे चमचा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही टाकलेला अगदी सर्व बाजूनी गोल असा हा फिरवून घ्यायचा आहे. आणि मी याच्यात ना हे 2 चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाऊण ते 1 चमचा पेल्यामध्ये मी टाकून घेते आहे दही. हे पहा आता हे टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं शिल्लक आहे ते मी अजून त्या पातेल्यामध्ये दही टाकून घेते आहे, विरजण म्हणजेच. आणि विरजण लावल्यानंतर ना अगदी 10 ते 12 मिनटं अजून थांबून घ्यायचं आहे. थोडंसं दूध ते गरमच असतं ना त्याच्यामुळे त्याच्यावरती वाफ तयार होऊन परत ती वाफ त्या दुधावर पडते, म्हणूनच त्याच्यामुळे ना त्या दहीला पाणी सुटलं जातं. मलईदार असं हे आपलं घट्टसर दही तयार होत नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा 8 ते 9 तासानंतर आपण हे उघडून पाहायचं आहे. आणि सारखं त्याला उघडून पाहायचं नाही, बघू का दही लागलं का लागलं का. हे पहा मी पेला उलटा करते तरीसुद्धा जरासुद्धा दही आपलं खाली हललेलं नाही, पडलेलं नाही. म्हणजेच किती घट्टसर असं आपलं हे दही लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा अगदी चाकूने वड्या कापता येईल इतपत असं हे दही घट्टसर लागलेलं आहे. आणि खूप आंबटही नाही दही, खूप छान याची टेस्ट लागते. आणि खरं सांगू का रोजच्या रोज दही खायचं ते ठेवून खायचं नाही. 1-2 दिवसानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा लावून खायचं हे दही. हे पहा
असं घट्टसर असं हे दही लागलेलं आहे. आणि चला आता आपण या दह्यापासूनच ना अगदी साधी सिंपल अशी ही लस्सी बनवून घेऊया. आता मी एका पातेल्यामध्ये ना 2 चमचे हे दही काढून घेते आहे. अगोदर ना ह्या दह्यावरची मलई मी अशी ही काढून एका प्लेटमध्ये ठेवते आहे बाजूला. आपण मलईदार लस्सी बनवतो आहे, अगदी बाहेर मिळते ना तशीच ही लस्सी बनवणार आहोत. तुम्ही पण या पद्धतीने ही लस्सी बनवून पहा. खूप छान अशी ही टेस्टी लस्सी लागते, अगदी बाहेर मिळते तशीच लागते. तुम्हाला जेवढे लस्सी बनवायची आहे त्या प्रमाणात इथे दही घ्यायचं आहे. आणि मी इथे 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि एक चिमूटभर किंवा अर्धा पाव चमचा आपण हे वेलची पावडर पण टाकून घेतलेली आहे. आणि इथे मी तुम्हाला आवर्जून सांगते पिठी साखरच वापरा. आपण जर अख्खी साखर वापरली ना तर ती मिक्स करताना त्याला पाणी सुटतं आणि म्हणावी तशी आपल्याला जशी पाहिजे तशी लस्सी तयार होत नाही. तुम्हाला हवं आहे तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा कप पाणी टाकू शकता. मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे छान विस्करणी फेटून घेते आहे. तुम्ही मिक्सरला लावलं तरीही चालेल, पण ना असं विस्करणी फेटून घेतलं ना खूप छान अशी गुठळ्यांची लस्सी तयार होते. अगदी बाहेर मिळते ना तशी ही लस्सी तयार होते. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर ओतताना या पेल्यामध्ये खूप सुंदर अशी ही लस्सी चवीला छान तयार झालेली आहे. आणि याच्यावरती ना आपलं असं हे मलई टाकून घ्यायचं. हे पहा खूप छान अशी ही लस्सी तयार होते. आणि वरून पिस्त्याचे काप आणि केशर टाकून घ्यायचं आहे. असेल तर टाकलं तरीही चालेल, नाही टाकलं तरीही चालेल. आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये ही लस्सी फिरवून घेतो की नाही दही, मग त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड वायू होतो ना त्याच्यावर झाकण टाकलेलं असतं, त्याच्यामुळे तो बाहेर पडत नाही. जेव्हा आपण हे पातेल्यामध्ये मिक्स करून घेतो ना तेव्हा त्याच्यातून तो वायू बाहेर पडला जातो. ही लस्सी एकदम छान टेस्टी अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी एका चमच्याने तुम्हाला ही अशी मिक्स करून दाखवते आहे. तुम्ही पाहू शकता किती अशी ही मलईदार घट्टसर रवाळ अशी ही लस्सी तयार झालेली आहे. अगदी बाहेर मिळते ना तशीच तयार झालेली आहे. तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये ही लस्सी अशा प्रकारे दही लावून करून पहा. खूप छान टेस्ट येते आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.